सर्वांना जय भीम, जय लवजी। आजच्या या डोंबिवली शहरामध्ये 106वी जयंती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची डोंबिवलीमध्ये मोठ्या उत्सवात जयंती साजरी झालेली आहे। आणि या ठिकाणी आमच्या भुजंग आणि त्यांच्या पत्नी रेखा कांबळे यांच्या आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या वतीनं सालबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्सवात जयंती साजरी झालेली आहे। या प्रसंगी या जयंतीच्या सोहळ्याच्या निमित्ताने ग्रामीणचे आमदार सन्माननीय राजेश मोरे साहेब या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। आम्ही त्यांच्याकडे एकच मागणी केलेली आहे की आपल्या शोषित वंचित या गोरगरिबांच्यासाठी कुठेतरी आमच्या कार्यक्रमाचं इथे अण्णाभाऊंचा एखादा पुतळा उभा राहा किंवा अण्णाभाऊंच्या नावाने एखादा सभागृह आहे, इथल्या आमच्या अस्मितेचे जे प्रश्न आहेत किंवा जे धार्मिक कार्य आहेत त्यासाठी एखादं स्थळ उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारची मागणी केली आहे। आणि राज्य सरकारचा आम्ही अत्यंत त्यांचंही धन्यवाद देतो, कारण आजचा दिवस लेखणी दिवस म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू केल्याबद्दल राज्य सरकारचा सुद्धा आम्ही अभिनंदन करतो। आणि आजच्या या 106व्या जयंतीच्या निमित्ताने आदरणीय लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने इथल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। जय भीम, जय महाराष्ट्र। डोंबिवली शहरामध्ये आज अण्णाभाऊ साठेंची 106वी जयंती साजरी होत आहे। या ठिकाणी आमचे आमदार साहेब राजेश मोरे साहेब डोंबिवली शहरात आमदार असल्यामुळे ते बी कार्यक्रमाला उपस्थित होते। माणिक उघडे, किशोर मगरे, आम्ही सगळे सार्वजनिक जयंती उत्सव अण्णाभाऊ साठेचा डोंबिवली शहरामध्ये साजरा करत आहोत। कार्यक्रम आज महाराष्ट्र शासनाने लेखन प्रेरणा दिन आज घोषित केलेला आहे आजच्या 1 ऑगस्टच्या दिवसाला। तर आम्ही महाराष्ट्र शासनाचे, मुख्यमंत्र्याचे, उपमुख्यमंत्र्यांचे यांचे सगळ्यांचे आभार मानतो डोंबिवली शहराच्या वतीने। महामानव साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त आमचे मित्र कार्यकर्ते या डोंबिवलीमध्ये सतत त्यांचं कार्य असतं असे आमचे भुजंगरावजी कांबळे, रेखाताई कांबळे व त्यांचा संपूर्ण नाता गोतावळा हा सालाबादाप्रमाणे ही जयंती साजरी करतायत। आणि त्या जयंतीचा उद्देश असा आहे की समाजामध्ये लोकांना माहिती झालं पाहिजे, येणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे की अण्णाभाऊ साठे कोण होते। ज्या प्रमाणे अख्ख्या जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गाजावाजा होत असतो, त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठेंचा देखील गाजावाजा आहे। परंतु समाज हा त्यांची पुस्तकं वाचेल, त्या प्रबोधनातून त्यांना ऐकेल, तेव्हा त्यांना कळेल।